पुणे कॅम्प परिसरातील भिवंडी दरबार हॉटेलचा परवाना एफडीए कडून निलंबित। हॉटेलमध्ये सूपमध्ये झुरळ आढळल्याने परवाना तात्पुरता निलंबित। पुणे शहरातील पाणीपुरवठा उद्या बंद। कोथरूड कर्वेनगरसह शहरातील मध्यवर्ती पेठा तसंच सहकारनगर कात्रज भागातील पाणीपुरवठा बंद राहणार। पर्वती पाणीपुरवठा केंद्रात जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद। पुणे पालिकेत समाविष्ट 32 गावांच्या विकासासाठी प्रत्येक गावाचा प्राथमिक नियोजित आराखडा तयार करा। पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश। गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या, त्यासाठी नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारलं जाईल। एसटी महामंडळाच्या पुणे विभागात विद्यार्थी पासच्या वितरणाचं प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत घट। यंदा जूनमध्ये 5320 पासचं वितरण, गेल्या वर्षीच्या तुलनेत 208 पासचं वितरण कमी झालं। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय। पुणे आणि परिसरात पुढील 4 दिवस ढगाळ वातावरण राहणार, हवामान विभागाची माहिती। पुण्याच्या खडकवासला धरणाच्या साखळीतील सर्व धरणं 75% भरली। पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणाच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस। एकूण पाणीसाठा 21.62 टीएमसी। राज्यात आतापर्यंत 1,20,65,230 हेक्टरवर खरीप पिकांची लागवड। पावसामुळे उडीद आणि मूग कडधान्याच्या पेऱ्यावर परिणाम। पुण्यात पुरुषोत्तम करंडकांसाठी 21 संघाची निवड। 41 पैकी 39 संघांना यंदा थेट प्रवेश, तर 12 संघांची निवड चिठ्ठी उडवून करण्यात आली। पुण्याच्या चाकण परिसरात टेम्पोतून गांजाची तस्करी करत असताना पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडलं। अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। श्रेयस चव्हाण आणि राम पितळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं।